हॅलो चेक. चला सामना आपल्याला लगेच सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सज्ज करा. गांधी सिटी युनायटेड त्याचबरोबर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. प्रतिस्पर्धी संघ त्याचबरोबर या सामन्यासाठी मैदानी पंच आपल्यालाही लगेचच खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. तो अब तक 3 मुकाबले हम देख चुके हैं, चौथे मुकाबले की तरफ हम बढ़ रहे हैं, लेकिन इस समय आशीष जी बहुत गुस्से में नजर आ रहे हैं क्योंकि समय का बहुत ज्यादा इनको ध्यान रहता है और समय के पाबंद हैं। आशीष जी बहुत पंक्चुअल हैं। फिर चौथा मुकाबला आज के दिन का शिवा वाइपर्स और गांधी सिटी यूनाइटेड। टॉस के बारे में थोड़ा सा मैं आपको बता देता हूं। दोनों ही कप्तान टॉस जीतकर पहले गेंद बल्लेबाजी करना चाहते थे, लेकिन टॉस सौरभ के पक्ष में गिरा और उन्होंने बैटिंग करने का डिसीजन लिया। शिवा वाइपर्स वन द टॉस एंड दे इलेक्टेड टू बैट फर्स्ट। प्रैक्टिस बॉल्स वापस कर दीजिए, इधर आपकी हैं, सिग्नेचर हैं उस पर आपके। दूधिया रोशनी में नहाया हुआ ये शहीद भगत सिंह क्रिकेट ग्राउंड रामनगर वर्धा, और शुरुआत होने वाली है शाम के मुकाबलों की। मेरे साथ रहेंगे सुनील जी अगले कुछ घंटों के लिए। चलिए शुरू करते हैं चौथा मुकाबला। पहली गेंद शौर्य अग्निहोत्री, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। बैट्समैन ने शफल किया तो गेंदबाज ने लेग स्टंप को टारगेट किया। विकेट ऑन द फर्स्ट बॉल। बल्लेबाज के लिए नाइटमेयर, लेकिन गेंदबाज के लिए सेलिब्रेशन का कारण। बहुत बड़ा मूवमेंट किसी भी गेंदबाज के लिए। पहली गेंद पर विकेट निकाला और शौर्य अग्निहोत्री ने वो कार्य किया है, निकाला है पहली गेंद पर विकेट। टॉस फेवर में नहीं रहा तो क्या हुआ, शुरुआत बिल्कुल टीम गांधी सिटी यूनाइटेड के पक्ष में। सोचा नहीं होगा नंबर 3 के बल्लेबाज ने कि इतनी जल्दी उनको मैदान पर अपने कदम रखने पड़ेंगे। आ चुके हैं बीचों बीच शौर्य अग्निहोत्री के सामने प्रतीक देशमुख। ये भी एक जाना पहचाना नाम
एक और अच्छी गेंद, कैच की कॉल जरूर, लेकिन कैरी नहीं करेगी बॉल फील्डर तक। क्या शुरुआत प्राप्त की है, 2 गेंदें और 2 गेंदें परीक्षा लेती हुई बल्लेबाज की। निर्धारित समय में अपने 8 ओवर्स पूरे करने हैं गांधी सिटी यूनाइटेड को। फील्डिंग में लगातार तब्दीली करते हुए कप्तान, और इनको ही सबसे ज्यादा ध्यान रखना है समय का। स्लो डिलीवरी, बैट्समैन बीट हुए, साथ ही साथ विकेट कीपर भी। और शॉट अग्निहोत्री का जो रिएक्शन हमें देखने को मिल रहा है, क्या बाहरी किनारा था। रिएक्शन से तो ऐसा लगा जैसे शायद बाहरी किनारा था। स्विच हिट की तरफ गए बैट्समैन, यार रन आउट का चांस रहेगा, डायरेक्ट हिट चाहिए, नहीं आया, और आता तो फिर बल्लेबाज बाहर जाते। तीनों स्टंप्स दिख रहे थे शॉट थर्ड के फील्डर को। सुनील जी, काफी ज्यादा करीबी मामला होता और आई थिंक जाना पड़ता वापस बैट्समैन को। अगदी बरोबर बोललात तुम्ही. डायरेक्ट हिट जर आली असती तर फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नव्हते. सरळ त्यांना खेळाडू कक्षाकडे जावं लागलं असतं, परंतु इथे फॉर्च्युनेट राहिले बॅटर की यष्ट्यांचा वेध अचूकरित्या क्षेत्ररक्षकाला घेता आला नाही. तारीफ करनी पड़ेगी कप्तान शौर्य अग्निहोत्री की। बहुत महत्वपूर्ण बन जाता है शुरुआत अच्छी प्राप्त करना, और अगर कप्तान वो शुरुआत डिलीवर कर रहे हैं तब तो टीम के लिए और अच्छा बन जाता है। कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कर्णधार फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा, त्याने एक्झाम्पल सेट केलं पाहिजे, आणि ती संधी आहे. खरं तर युवा आहेत शौर्य अग्निहोत्री, परंतु मॅच्युरिटी फक्त वयावर अवलंबून नसते, नंबरवर अवलंबून नसते, ती तुम्ही कमी वयातही मिळवू शकता. ये मैच्योरिटी की हमने बात की और वो तो दिखाई है, लेकिन यहां बैट्समैन ने कुछ अलग करके दिखाया है। एक रचनात्मक शॉट, एक रिवर्स स्वीप था ये, घुटना टेक कर और एक स्लोअर डिलीवरी को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचा दिया है बैट्समैन ने। गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. फलंदाजाला कोणताही रूम फलंदाजीसाठी मोठे फटके खेळण्यासाठी देत नव्हता. त्याचमुळे काहीतरी वेगळं करायचं होतं बॅटरला, तेच करून दाखवलं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना इथे आपण बघतो फलंदाज गणेश हरळने हा चौकार मिळवला, महत्वाचा सुद्धा होता. षटक संपलं पहिलं, धावपलगोर धाव आहेत 7, गडी बाद 1. अच्छा रहा पहला ओवर शौर्य अग्निहोत्री का, भले ही आखिरी गेंद पर चौका आया हो, लेकिन मैच्योरिटी जिसकी आपने बात की और उस चर्चा पर थोड़ा सा और प्रकाश डालना चाहूंगा मैं। मैच्योरिटी दिखाई, पहली गेंद एक यॉर्कर लेंथ की बॉल, और उसके बाद फिर कुछ स्लोअर्स भी करके दिखाई शौर्य अग्निहोत्री ने। पहली 5 गेंदों में बिल्कुल ऑन पॉइंट डिलीवरीज हमें देखने को मिली। आखिरी गेंद पर बल्लेबाज की जो एक्सीलेंस थी, वो गेंदबाज की एक्सीलेंस पर भारी पड़ी और 4 रन मिले। दूसरे ओवर की शुरुआत होने वाली है, किसको बुलाया है कप्तान ने, उस पर रहेंगी नजरें। फिलहाल तो फेरबदल चल रहा है, कहां किस खिलाड़ी को लेकर जाना है उसी बारे में चर्चा चल रही है। लेकिन एक चीज तो माननी पड़ेगी सुनील जी की शाम के मुकाबलों में जो आनंद है वो थोड़ा सा और बढ़ जाता है। दूधिया रोशनी के नीचे जब मैचेस होते हैं तो और अच्छा लगता है सभी दर्शकों को, हमें और जो भी देखने वाले हैं सबको। अगदी बरोबर आहे. अत्यंत चांगलं वातावरण इथे, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स, आर्टिफिशियल लाईट, फ्लड लाईट्स मध्ये हे सामने ते खेळवले जात आहेत. दिवसभराची खरं तर कामाची जी थकावट असते, जी थकान असते, आणि त्यातून एक मनोरंजन आपल्याला मिळावं यासाठी आता प्रेक्षक या मैदानाकडे वळलेले आहेत. चांगलं क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत आपल्याला दाखवलेलं आहे. दुसरं षटक शरद प्रधान घेऊन येत आहेत. गोलंदाजी करणारी टीम आतापर्यंत तुम्ही 6 मिनिटांचा वापर केलेला आहे. वेळेवर काटेकोरपणे चाळावं लागेल. असं म्हणतात, अमन ज्याने घड्याळ बनवलं त्यासाठी सुद्धा वेळ थांबत नाही. जिसने घडी बनाई उसके लिए भी समय रुकता नहीं. बिल्कुल सही कहा आपने। बिल्कुल चढ़ में गेंद, और शरद इस समय गेंदबाजी कर रहे हैं। कप्तान से थोड़ी सी बातचीत की मैंने मुकाबले से पहले, और शौर्य अग्निहोत्री
उन्होंने बताया कि 4 मैचेस में हमने 2 में जीत अर्जित की है और 2 में हार का सामना करना पड़ा है। आज एक बार फिर से ट्रैक पर वापस आना चाहेगी टीम। यॉर्कर का प्रयास, जूसी ऑफ वॉली और एलिवेशन उतना मिला नहीं। अच्छी गेंदबाजी हुई है अब तक सुनील जी इस पावर प्ले में। अगदी बरोबर बोललात तुम्ही. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हावी असं प्रत्येकाला वाटतं, परंतु पुन्हा कुठे ना कुठे गोलंदाजांचं जे स्किल आहे ते तुम्हाला विचारात घ्यावंच लागतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, लाईन ऑफ अटॅक असेल, लेंथ असेल, या सगळ्या गोष्टी विचारात घेत असतानाच फटकेबाजी होते. आतापर्यंत गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. बहुत मैटर करती है लाइन ऑफ अटैक, रन आउट का चांस एक बार फिर से, बट व्हाट वाज दैट थ्रो? वन बाउंस थ्रो की तरफ गए थे फील्डर, डायरेक्ट आई थिंक एक रॉकेट थ्रो की तरफ जाना चाहिए था. क्लिप किया था बैट्समैन ने और जान हथेली पर लेकर दौड़े थे बल्लेबाज. 8 ओवरों का मुकाबला, यहां आपको हर चीज बहुत तेज तर्रार देखने को मिलेगी. बल्लेबाज भी तेज तर्रार नजर आए स्टंप्स के बीच में, लेकिन बहुत रिस्की रन था ये. ओ किनारा, लेकिन नहीं कैरी करेगी बॉल किसी भी फील्डर तक. चांगली गोलंदाजी शरद प्रदान करून दाखवतायत. उंच पुरे गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे हाईट आहे, हाईटचा चांगला वापर ते करतायत. गोलंदाजाकडे ज्यावेळेस हाईट असते त्यावेळेस तो फलंदाजाला आश्चर्याचे कडू धक्के देऊ शकतो, चेंडू बाउन्स करू शकतो, परंतु इथे त्याबरोबर चांगलं नियंत्रण दाखवलंय. ही हॅज गॉट दॅट काइंड ऑफ कंट्रोल. चांगलं नियंत्रण आहे. नियंत्रण, वेग आणि शिस्त या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात गोलंदाज शरद प्रधानच्या गोलंदाजीत. एक और जबरदस्त गेंद शरद की, शौर्य अग्निहोत्री पर रहेंगी नजरें. जल्दबाजी, और जल्दबाजी में अक्सर गलतियां होती हैं, लेकिन यहां जल्दबाजी दिखानी थी तभी आपको विकेट मिलता. प्रयास किया शौर्य अग्निहोत्री ने, लेकिन गेंद हाथ से छिटकी. एक कमाल का ओवर शरद का और समाप्ति की तरफ बढ़ चुका है वो. षटकं संपली. 2 धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले 13 धावा. एक गडी गमावलेला आतापर्यंत आपण पाहिलाय. शिवा वायपर्सने या अगोदर चर्चा केली होती आपण की नाणेफेक जिंकणारा जो कॅप्टन आहे त्याला प्रथम फलंदाजीच करायची होती, त्याला बॅटिंगच करायची होती. आणि याचं कारण आहे, आताची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये पूर्णपणे अंधार सुद्धा नाही आणि पूर्णपणे प्रकाश सुद्धा नाही. मे बी इसको ट्विलाइट या कुछ कहते हैं, या पद्धतीने इथे ही वेळ आहे. आणि मग त्याचमुळे प्रथम फलंदाजी जर घेतली आणि तुम्ही जवळजवळ 80 पेक्षा अधिक धावा बनवल्या तर मग चेजिंग टीमला तुम्ही त्रासदायक ठरू शकता चांगली गोलंदाजी करत असता. आणि तोच प्रयत्न इथे राहिलेला आहे. या दोन्ही टीमचा जर विचार केला तर कंपॅरेटिव्हली चांगलं प्रदर्शन आपण बघतो युनायटेड या टीमचं झालेलं आहे, गांधी सिटी युनायटेडचं. शिवा वायपर्सला तो जो स्टार्ट हवाय तो मिळाला नाही. असं नाही की त्यांच्याकडे चांगले खेळाडू नाहीत, त्यांच्या टीम्समध्ये मॅच विनर्स आहेत, परंतु कुठे ना कुठे तुम्ही पेपरवर किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कसं खेळता याला फार महत्व आहे. बिल्कुल सही फरमाया आपने. शौर्य अग्निहोत्री एक बार फिर से गेंदबाजी पर. बिल्कुल सही कहा आपने सुनील जी की जो पेपर वर्क है वो एक डिफरेंट चीज होती है और जो एग्जीक्यूशन है वो एक डिफरेंट चीज होती है. और शौर्य अग्निहोत्री ने जो एनालिसिस किया था, जो प्लान बनाया था, उसका एग्जीक्यूशन भी ढूंढा. पुश किया बॉल को, 1 रन. बाउंड्री लाइन के अंदर जो ये हमारे दर्शक घूम रहे हैं, कृपया इनको बता दें कि आप बाउंड्री लाइन के बाहर रहें प्लीज. थैंक यू सो मच. तो चर्चा चल रही थी प्लान और एग्जीक्यूशन की. देखिए प्लान तो बहुत अच्छा कप्तान ने बनाया है शौर्य अग्निहोत्री ने. ब्लॉक होल में बॉल, 1 बाउंस के बाद गई शौर्य अग्निहोत्री के पास. सुनील जी, आपने एक पॉइंट रेज किया कि जो पहले बल्लेबाजी करने का डिसीजन लिया गया है उसके पीछे का कारण ये लाइट्स हो सकती हैं, अंडर लाइट्स. जो बल्लेबाजी है वो नॉर्मल रहने वाली है क्योंकि दोनों टीमें ही अंडर लाइट्स बैटिंग करने वाली हैं. फिलहाल तो गेंद हवा में गई है.
इसकी बात करनी पड़ेगी और बात करनी पड़ेगी शौर्य अग्निहोत्री की। इस गेंदबाज ने बताया है कि मेरी अगर उम्र छोटी है उससे कुछ नहीं होता, टैलेंट भर भर के है मुझ में। वंस अगेन आई वुड हैव टू से कैप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट। और ऐसा कहा जाता है सुनील जी कि इफ अ कैप्टन परफॉर्म्स द फॉर्च्यून्स अलाइन देमसेल्व्स, और किस्मत चमकने वाली है शायद टीम गांधी सिटी युनाइटेड की। अगदी बरोबर बोललात। सगळ्यात अगोदर आपण कशा पद्धतीने विकेट पडली त्याकडे जाऊया। रिप्ले tenniscricket.in वर आपण इथे बघूया। शौर्य अग्निहोत्री निघालेले आहेत। 7 ते 8 पावलांचा रनअप आहे, लीप मोमेंट घेतात आणि त्याचबरोबर रनवे अप्रोच सुद्धा त्यांचा चांगला आहे, स्मूथ रनअप। इथे झेल अत्यंत चांगल्या पद्धतीने टिपण्यात आलेला आहे। having potential is different thing and convert that potential into performance is rather different. फक्त तुमच्याकडे पोटेन्शियल आहे आणि म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एखाद्या संघामध्ये खेळता, हे तितकंच बरोबर आहे, परंतु त्याचं कन्वर्जन तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये देता आलं पाहिजे। ते करतायत शौर्य अग्निहोत्री। और उसी कड़ी में मैं एक चीज जोड़ना चाहूंगा सुनील जी की पोटेंशियल के साथ अगर प्रिपरेशन हो तो परफॉर्मेंस बिल्कुल निकल कर बाहर आती है। और शौर्य अग्निहोत्री अभी मुझे बता रहे थे कि एक 50 ओवर्स का गेम खेल कर आए हैं, तो मेहनत बहुत कर रहे हैं अपने खेल पर और वो मेहनत रंग भी ला रही है। 2 विकेट चटका चुके हैं शुरुआत में ही। सिद्धार्थ नागोसेसाठी हा फुललेनचा चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने खेळतात। या बॅटरने सुद्धा थ्रू आउट दी टुर्नामेंट इम्प्रेस केलेले, ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत, बॉडीचा शेप अत्यंत चांगल्या पद्धतीने होल्ड करतायत। ऑफ साईडला त्याच्याकडे चांगले फटके आहेत, ऑन साईडला त्याची रेंज मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या विकेटची प्राइस माहीत असणारा बॅटर आहे। मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या ओव्हर ॲग्रेशन दाखवत नाहीत, थोडा वेळ घेतात आणि त्यानंतर मग मोठी इनिंग करण्यासाठी जाणले जातात सिद्धार्थ नागोसे। बिल्कुल इसी प्रकार के एक खिलाड़ी की जरूरत भी होती है किसी भी टीम को, जो अपने विकेट की वैल्यू को समझे और उसके साथ साथ उसके पास बहुत सारे हथियार हों सामने वाले पर वार करने के लिए। जैसा आपने बताया कि ऑफ साइड और ऑन साइड दोनों दिशाओं में शॉट्स लगा सकते हैं सिद्धार्थ नागोसे, तो ये काफी अच्छी चीज है टीम शिवा वाइपर्स के लिए। लेकिन फिलहाल तो शौर्य अग्निहोत्री ने कुछ भी अच्छा होने नहीं दिया शिवा वाइपर्स के लिए। कमी गती फार लवकर ओळखली, रीड केलं, त्यानंतर फटका सजवला। व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, अत्यंत चांगला फटका लॉफ्ट केलं होतं ऑफ साइडच्या दिशेने। लॉंग ऑफला बीट करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला। हा महत्वाचा षटकार, गजब का शॉट। और सबसे अच्छी बात यह थी बल्लेबाज की कि गेंद को देख लिया था शौर्य अग्निहोत्री के हाथ से छूटते हुए, थोड़ी सी उंगलियां फेरी और शौर्य अग्निहोत्री की उस गेंद को बैट्समैन ने भेज दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से। एक जबरदस्त टाइमिंग वाला शॉट, ये ज्यादा ताकत लगाने नहीं गए थे, टाइमिंग कमाल की थी और जो थोड़ी बहुत ताकत लगाई थी उसके साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई दर्शकों के बीच। तो शौर्य अग्निहोत्री अब इसका बदला जरूर लेना चाहेंगे। मराठीमध्ये एक चांगली फ्रेज आहे, चांगला वाक्प्रचार है, प्रवर्ब वी कैन कॉल इट अति परिचयात अवाज्ञा। इसके बारे में बात करेंगे, बाद में करेंगे। शौर्य स्विच करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे। अतिपरिचयात अवाज्ञा, या अगोदर शौर्याने जी षटकं हाताळली आहेत त्या प्रत्येक ओव्हरमध्ये कुठे ना कुठे त्या स्लोअर बॉलचा त्याने वापर केलेलाच आहे आणि प्रतिस्पर्धी टीमला ते माहित होतं, फलंदाजाला ते माहित होतं, त्यासाठी तो रेडी होता आणि म्हणूनच फार लवकर त्याला रीड करता आलं आणि त्याने मोठा फटका खेळला। एंटिसिपेशन बहुत अच्छा था बल्लेबाज का, और उसके साथ आप अगर स्लोवर्स लगातार करेंगे तो प्रेडिक्टेबल होंगे। और शौर्य अग्निहोत्री की उस गेंद को बिल्कुल सही प्रेडिक्ट किया बल्लेबाज ने, पूर्वानुमान बिल्कुल परफेक्ट था, उसी वजह से उस पर 6 रन आए, वरना स्लोवर्स को इतनी आसानी से पिक कर पाना बहुत मुश्किल होता है। शिवा वाइपर्स ने इस ओवर में कुछ रन्स ढूंढे हैं और ऐसा लग रहा है कि धीरे धीरे वो भी वापसी की राह पर निकल चुके हैं। दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, स्लोअर करत असताना गोलंदाजाने कुठे ना कुठे गोलू असं मला वाटतं, सेम ऍक्शन मध्ये जर त्याला स्लोअर करता आला तर दॅट इज व्हेरी टफ, की मग तिथे फलंदाजाला तो रीड करणं अत्यंत कठीण आहे। तुम्ही जर ऍक्शन बदलली थोडीफार किंवा समोर तुम्ही फलंदाजाला ते दाखवलं बोटं फिरवताना, तर मग फलंदाज त्यासाठी बऱ्याचदा तयार असतो। आणि काही गोलंदाज आपण पाहिले त्या वर्ध्यामध्ये सुद्धा आता आपण बघतो की काही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, फेज जनरेट करतायत, त्यामध्ये स्लोवर टाकतायत। तन्मय साध्यवेचं नाव घ्यायला लागेल आपल्याला, त्याचबरोबर
मोहम्मद अजानीचं नाव घ्यायला लागेल, त्याच्या बंधूचं नाव घ्यायला लागेल, कुमेल अजानीचं नाव त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल. या सगळ्या मंडळीने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजीमध्ये. जो स्लोअर्स होती हैं उनकी एक खास बात ये होती है कि अगर बल्लेबाज ने देख लिया तब तो फिर आप फंस सकते हैं, क्योंकि टाइम काफी रहता है. और टाइम की मैंने अगर बात की है तो टाइम का ध्यान रखें. ओहो हो, रोहित शर्मा के अंदाज में इस बल्लेबाज ने गेंद को बाहर की तरफ भेजा है. बिल्कुल लेफ्ट हैंडेड रोहित शर्मा नजर आए हैं हमें. क्या कहना चाहेंगे सर? आश्चर्यकारकरित्या खेळला गेलेला फटका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, गोलंदाजाने त्याच्या पायावर मारली कुऱ्हाड, कारण त्याने इथे आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. आपट बार होता, उंच पुरे बॅटर आहेत, त्यामुळे त्यांना ती जी उसळी मिळाली, तो जो बाउन्स मिळाला, तो टॅकल करणं सोपं गेलं. इट वॉज इझी फॉर हिम आणि त्याचमुळे त्याला एक मोठा फटका खेळता आलेला आहे. He made it look so easy. स्लोअर बॉल की चर्चा पर एक बार फिर से आएंगे. फिलहाल दूसरी गेंद देखेंगे. अच्छी वापसी गेंदबाज की. तो स्लोअर बॉल्स की चर्चा हम कर रहे थे सुनील जी, और कुछ ऐसे गेंदबाज होते हैं जो बल्लेबाज को पता नहीं लगने देते कि अब स्लोअर बॉल आने वाली है. जो शौर्य अग्निहोत्री ने गेंद की, शायद बल्लेबाज ने रीड कर लिया था वहीं से कि बॉल हाथ से कुछ इस प्रकार छूटी है कि हमें बहुत देर के बाद वो गेंद बल्लेबाज तक पहुंचती हुई नजर आएगी, और वही हुआ. और कहीं ना कहीं दूसरी बात एक और है, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तो चेंडू 5वा होता. म्हणजे अगोदर 4 चेंडू गोलंदाजाने फेकले होते आणि त्याचमुळे ते प्रेडिक्शन करण्यामध्ये फलंदाज सक्सेसफुल राहिले. फलंदाजाला माहिती आहे यानंतर 2च चेंडू शेष आहेत, कधी ना कधी स्लोअर बॉल शौर्य हाताळणार आहे आणि त्यामुळे फलंदाज रेडी होता. स्लिंगिंग एक्शन और उसके साथ बल्लेबाज को चकमा देने का प्रयास. और ये स्लिंगिंग एक्शन देखकर अचानक से मुझे मथीशा पतिराना की याद आ गई, जिन पर आज सबने नजरें लगाकर रखी थी. क्रिकेट जगत में आज एक बहुत बड़ा दिन, और उसके पीछे का कारण मैं आपको बताऊंगा नहीं. एक और जबरदस्त गेंद. तो वापसी बहुत अच्छी मयूर की. पहली गेंद 6 के लिए गई, लेकिन उसके बाद अपनी यॉर्कर करने की कैपेबिलिटी को बॅक किया है और 2 बेहतरीन गेंदें हमें देखने को मिली है. अगदी बरोबर, चांगलं वर्णन केलं तुम्ही. कधी कधी काय होतं, ॲज अ बॉलर तुम्हाला सुरुवात चांगली मिळत नाही, ॲडवर्स स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, परंतु तुम्हाला 6 वेळा संधी मिळते. यू हॅव गॉट 6 ऑपॉर्च्युनिटीज. त्यानंतर तुम्ही कमबॅक करू शकता आणि तेच केलेलं आहे या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत, उंचपुरे गोलंदाज आहेत मयूर डोंगरे. या अगोदर या टुर्नामेंटमध्ये त्याची गोलंदाजी चांगलीच राहिलेली आहे. पाहायचं या महत्वाच्या सामन्यामध्ये इथून पुढे कशा पद्धतीने परफॉर्म करतील. बॉलिंग डिपार्टमेंट चांगलंच आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. जर आपण विचार केला तर गांधी सिटी युनायटेड अनेक गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी वापरलेले आहेत. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल. लॉफ्ट करने का प्रयास, बाहरी किनारा, शॉट थर्ड को प्ले में लेकर आए, बैकवर्ड पॉइंट दौड़ कर आए, थोड़ी सी मिसफील्डिंग. व्हाट वाज दैट? एक बार फिर से ये वो चीज है जिस पर सवाल उठाए जाएंगे. एक एक रन की इंपॉर्टेंस को आपको समझना पड़ेगा. कल के दिन जब सुनील जी मेरा आगमन यहां पर हुआ तो हमने जो मुकाबला देखा, जो कल के दिन का आखिरी मुकाबला था, बहुत ज्यादा रन्स नहीं बने थे, बट स्टिल सेकंड बॉलिंग साइड ने वो डिफेंड किया. तो छोटा स्कोर भी डिफेंड किया जा सकता है. अगदी बरोबर उल्लेख केला, यावर बोलू आपण. समोर खेळलेत, व्हॉट अ ग्रेट हिट. अत्यंत चांगला फटका बी शेप मध्ये एक्झिक्यूट केला. स्लॉक केले या चेंडूला. जर्सी नंबर 21 गणेश हरळ ओपनिंग साठी आलेले आहेत. या कंडिशनचा त्याने आता योग्य अंदाज घेतलाय आणि या गोलंदाजाच्या विरोधात मोठा फटका गरजेचाच होता. इव्हेंच्युअली त्याच्या बॅटमधून तो आला. षटक संपली 4 आणि धावपलकर धाव आहे 37, 2 गडी बाद. कमबैक की राह पर निकलने का प्रयास कर रही है टीम शिवा वाइपर्स. ये मैंने कहा था लगभग 2 ओवर्स पहले, और अब पूरी तरीके से मैं कॉन्फिडेंस के साथ ये बात कह सकता हूं कि शिवा वाइपर्स उन्होंने कमबैक का दरवाजा ढूंढ लिया है. 37 पर 2-4 के बाद अगले 4 ओवर्स में अगर 37 और बनते हैं तो एक प्रतिस्पर्धी स्कोर तक टीम पहुंच जाएगी. समय का थोड़ा सा ध्यान रखें दोनों ही टीमें.
10 बजे तक हमें अपने सारे मैचेस कंप्लीट करने हैं, इसके बाद 2 और मैचेस आने हैं। 37 for 2 टीम शिवा वाइपर्स। कल के दिन के आखिरी मुकाबले की मैंने बात की और यहां पर हमने थोड़ी देर पहले देखा सुनील जी की मिसफील्ड की वजह से एक एक्स्ट्रा रन मिला बैटिंग साइड को। छोटा सा स्कोर भी कभी कभी बहुत ज्यादा कॉम्पिटिटिव आपके लिए बन जाता है, तो इस चीज को टीम गांधी सिटी यूनाइटेड को बहुत ज्यादा समझना पड़ेगा, एक एक रन को बचाना पड़ेगा। ऑपॉर्च्युनिटी अँड मिस्टेक्स दोन गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कशा ग्रॅप करता ते अत्यंत महत्वाचं आहे. मिस्टेक्स केल्यानंतर तुमची मानसिकता कशी असते, तुम्ही त्यानंतर कसे उठता, त्यातून कसं काय शिकता, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेला फार मोठं महत्व आहे. निर्णय क्षमता, तुम्ही जर योग्य वेळेला योग्य निर्णय घेता, त्याची अशी शृंखला जर बनली तर तुमच्या क्रिकेटिंग युनिटचं तिथे नाव बनत असतं, चर्चा बनत असतं. त्याचमुळे छोट्या छोट्या चुका जर तुम्ही टाळल्यात, स्मॉल मिस्टेक्स इफ यू अवॉइड, त्यानंतर त्याचा मोठा इम्पॅक्ट तुम्ही करू शकता. देखिए टाइमर चल रहा है स्क्रीन पर, उस पर भी गौर फरमाएं जरा कप्तान। उसी टाइम के अंदर आपको ओवर्स करने। निर्णय की बात की सुनील जी ने, डिसीजंस लेने की बात की सुनील जी ने। एक लाइन कहीं सुनी थी मैंने कि इट्स चॉइस नॉट चांस व्हाट डिटरमाइंस योर डेस्टिनी। तो आपको चॉइस अच्छी रखनी पड़ती है, डिसीजंस अच्छे लेने पड़ते हैं, तभी आपकी किस्मत भी आपका साथ देती है और तभी किस्मत आपकी चमकती है। अगदी बरोबर आहे. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे याची चॉईस तुमच्याकडे आहे, परंतु मग त्यामध्ये तुम्हाला तुमचा दर्जा देणं अत्यंत गरजेचं आहे. 100% दिलं पाहिजे. परिश्रम तुमचे सचोटीने दिसले पाहिजेत आणि मग यशापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. अपयश तुमच्या समोर येतीलच. अपयश यशाची पहिली पायरी असं म्हणतात. त्याचमुळे अगोदर तुम्ही अनसक्सेसफुल जरी ठरलात तरी जिद्दीने तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे, यशापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हणतात, सक्सेस should not be your destination, it should be जम्मू एक्सप्रेस गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं पवित्र सिंह। बहुत लंबे समय से इस धरती पर क्रिकेट खेल रहे हैं, अपने जौहर दिखा रहे हैं और आज एक बार फिर से आ चुके हैं गांधी सिटी यूनाइटेड की जर्सी पहनकर अपने जौहर दिखाने। 38 पर 2 पवित्र सिंह फील्डिंग में चेंजेस करते हुए, और लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन की यही खास बात होती है कि वो गेंदबाज और फील्डर्स को बहुत परेशान करता है। फिर से वही हमें देखने को मिल रहा है, फील्डर्स को अपनी पोजीशन चेंज करनी पड़ रही है, पवित्र सिंह को अपनी लाइन चेंज करनी पड़ेगी। शॉर्ट बॉल जहां फील्डर को लेकर गए थे वहीं बॉल गई है, रनआउट का चांस डायरेक्ट हिट होता तो काम तमाम होता, लेकिन यहां पर बल्लेबाज को मिला मौका और उन्होंने मौके पर चौका तो नहीं मारा है लेकिन 1 को 2 में तब्दील कर लिया है। चांगलं कन्व्हर्जन केलेलं आहे. एका धावेचं 2 धावेमध्ये आपण त्या गोष्टीवर चर्चा करत होतो. सक्सेस शुड बी जर्नी नॉट डेस्टिनेशन असं म्हणायचं होतं एक्झॅक्टली मला, परंतु त्यामध्ये थोडा बदल झाला होता. हरकत नाही, परंतु तुम्ही यशाकडे कशा पद्धतीने बघता, तुम्हाला ते किती हवंय, किती इंटेन्स आहात तुम्ही, याला फार मोठं महत्व आहे. पवित्रच्या विरोधात मोठा फटका खेळणं तितकं सोपं नाही. या गोलंदाजाने आतापर्यंत इम्प्रेस केलेला आहे. रिमार्केबल जॉब गोलंदाजीमध्ये त्याच्या वतीने पूर्ण केलेला आपण बघतो. उंची कमी आहे पवित्र सिंग या गोलंदाजाची, परंतु ज्या पद्धतीचा पेस, जी गती ते निर्माण करतात, ज्या पद्धतीचं नियंत्रण दाखवतात, थॉट प्रोसेस त्यांची ज्या पद्धतीने क्लिअर आहे, यावरून एक कंप्लीट पॅकेज एक बॉलिंग मध्ये. एक और जबरदस्त गेंद, नो बॉल का इशारा वहां अंपायर की तरफ से, और ये चीज हम अक्सर देखते हैं जब भी गेंदबाज पूरी तरीके से पेस पर डिपेंडेंट होते हैं, अपना फोकस खो बैठते हैं और साथ ही साथ कुछ इस प्रकार की गलतियां कर बैठते हैं, लेकिन काबिले तारीफ कार्य किया है इस खिलाड़ी ने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पवित्र सिंग यांनी केलेली आहे. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावात धावफलकावर 2 गडी बाद. यावेळचा फटका चांगला आहे, बाणाप्रमाणे सरळ सरळ खेळलेत, सरळ फटका, सुरक्षित फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स. फ्री हिट डिलीवरी थी, बल्लेबाज के मन में किसी प्रकार का खौफ और भय था नहीं, और गेंद भी उनको मिल गई बिल्कुल बैट के नीचे. एक हाफ वॉली, इसको भेज दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ बल्लेबाज ने 4 रनों के लिए.
अंदरूनी किनारा, कमाल की विकेट कीपिंग, जगदीश डफ। नहीं सिर्फ विकेट कीपिंग अच्छी करते हैं, ये बल्लेबाजी भी बहुत अच्छी करते हैं। और पवित्र सिंह के एक्शन की अगर हम बात करें, उनकी गेंदबाजी की बात करें, बिल्कुल सही कहा आपने सुनील जी, हाइट की थोड़ी सी कमी जरूर है, लेकिन अपनी रफ्तार को अपना हथियार बनाया है। लेदर बॉल क्रिकेट पर बहुत ज्यादा ध्यान देते हैं। यॉर्कर की तरफ जाने का प्रयास, एक बार फिर से बैट के नीचे बॉल लैंड करेगी, बैट का हैंडल हाथ में घूमा और जहां बॉल को पहुंचाना चाहते थे वहां गेंद गई नहीं। मात्र 2 रन आएंगे इस बॉल पर, लेकिन अच्छा ओवर ये बन चुका है टीम शिवा वाइपर्स के लिए। एज एक नो बॉल आई थी, उसके बाद फिर एक फ्री हिट पर चौका, तो एक डिसेंट ओवर टीम शिवा वाइपर्स के लिए। 5वां ओवर समाप्त हुआ है, 44 पर 2 टीम शिवा वाइपर्स। चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करत असताना आपण बघत आहोत सिद्धार्थ नागोशे आणि त्याच्या बरोबर गणेश हरळ. गणेश हरळ तर सलामीसाठी दाखल झालेले आहेत. 15 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केला आहे, 26 धावा धावपलकर जोडलेले आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ नागोसेने सुद्धा चांगली इनिंग आतापर्यंत प्रोड्यूस केलेली आहे. त्याने 8 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावा धावपलकर जोडलेले आहेत. कुठे ना कुठे ही जी पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या दरम्यान इथे तयार झालेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. एसटी रक्षकाला बीट करत असताना चेंडू आता मागे निघून जाताना आपण बघतो. लॉस्ट ऑफ रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू आलेला आहे. हा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग याला बॅटर जर आपण पाहिला तर ते आहेत निश्चितच सिद्धार्थ नागोसे. आता धावपलक वेगवान बनत चाललेला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेची 5वी रजनी आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. उंचपुरे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या बेस खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता. चेंडूने उसळी घेतली होती, व्यवस्थितरित्या टॅकल करता आली नव्हती बॅटरला. याच दरम्यान ही धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे अमन की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये इथे शिवाय वायपरसाठी आहे, त्याचा त्याला फायदा होत आहे. इस पर बहुत सारी टीमें बहुत ज्यादा फोकस करती हैं। हवा में गेंद है, कनेक्शन अच्छा नहीं, लेकिन बल्लेबाज खतरे में भी नहीं। बिल्कुल सही कहा आपने सुनील जी कि लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन बहुत ज्यादा मददगार रहता है। लगभग 2011 की तरफ मैं जाना चाहूंगा जब भारतीय टीम में बहुत सारे लेफ्ट हैंडेड ओपनर्स हुआ, प्लेयर्स हुआ करते थे, स्टार्टिंग फ्रॉम गौतम गंभीर, युवराज सिंह, सुरेश रैना और भी बहुत सारे प्लेयर्स हमें देखने को मिलते थे। तो वो लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन बना रहता था, लेकिन यहां पर शायद वो ओ माय गॉड, फिर से गलती। मैं कहने ही वाला था कि लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन टूट सकता है, लेकिन नहीं। क्या अमन जी ये पकड़ के छोड़ा है? ये क्या हुआ है ये तो फील्डर ही जाने। पोलार्ड गेंद के नीचे आ गए थे, अच्छे फील्डर हैं लेकिन गलती कर बैठे यहां। ये बड़ा शॉट और अच्छा शॉट है, ये बाइसेक्ट करेगी बॉल डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन को। एक बाउंस और बाउंड्री लाइन के बाहर। फटका तर चांगला आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही, परंतु जिथे तो प्लेस केलाय ती जागा अत्यंत महत्वाची होती। दोन क्षेत्ररक्षकांना बरोबर बासेक्ट करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला। प्लेसमेंट अत्यंत चांगली राहिली, त्याचमुळे या फटक्यातून मिळाल्या धावा पूर्ण 4 चौकार। यॉर्कर के साथ कमबैक, देखते हैं कमबैक करेंगे बल्लेबाज दूसरे के लिए या फिर नहीं। बिल्कुल करेंगे, और इस बारे में चर्चा थोड़ी देर पहले भी की थी मैंने कि जब आप 8 ओवरों का कोई मुकाबला खेल रहे हो तब आप बिल्कुल नहीं चाहते कि आप 1 रन और बटोरने का कोई मौका छोड़े। अगदी बरोबर आहे। 8 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये खेळवले जात आहेत, तुमचं प्लॅनिंग प्रॉपर असणं अत्यंत गरजेचं आहे। कधी कधी तुमचा ए प्लॅन ज्यावेळेस फेल होतो त्यावेळेस तुमच्याकडे बी प्लॅन असावा, तुमच्याकडे सी प्लॅन सुद्धा असला पाहिजे, कारण क्रिकेट हे परिस्थितीजन्य आहे।
कोणत्या पद्धतीचं क्रिकेट कधी तुमच्या समोर येईल हे सांगता येत नाही. त्याचमुळे जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने तुमच्याकडे प्लॅनिंग असावं. ती परिस्थिती टॅकल करण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजेत, तरच तुमच्या क्रिकेटची चर्चा होऊ शकते. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेलं आपण बघत आहोत. बघा ऑनस्क्रीन टायमर इथे लावला गेलेला आहे. त्याचमुळे गोलंदाजी करणारी टीम त्याचबरोबर बॅटिंग टीम आपणासही विनंती आहे, जर गरज नसेल तर निश्चितच आपण या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. स्कोअर मध्ये अपडेशन होत आहे, डोंट वरी. पवित्र एक बार फिर से आए और देखिए पवित्र की रफ्तार उन पर ही कर बैठी है वार. ये दिक्कत होती है तेज गति के गेंदबाजों के साथ सुनील जी की जब वो लाइन से भटकते हैं तो रन्स कंसीड करने पड़ते हैं उनको. अगदी बरोबर आहे. तुमच्याकडे जर गती असेल तर तुमचं अर्ध काम तिथे पूर्ण होतं असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्या गती बरोबर तुम्ही जर नियंत्रण दाखवलं नाही, त्या गती बरोबर जर तुम्हाला तिथे अचूकतेने गोलंदाजी करता आली नाही, तर मग या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. आणि याच पेस मधून जात आहेत बॉलर पवित्र सिंग. एक डिसिप्लिन गेंदबाज हैं और मैं वो बात कहता उसका एक प्रूफ दिया उन्होंने इस बॉल के साथ. बहुत ज्यादा पावर जनरेट करते हैं, एक्सप्लोसिव पावर की बहुत ज्यादा जरूरत होती है इस तरीके की पेस जनरेट करने के लिए. नहीं सिर्फ खेलते हैं, बच्चों को सिखाते भी हैं पवित्र सिंह. तो ये जो छोटे छोटे पहलू हैं क्रिकेट के, इनका बहुत अच्छे से ध्यान रखते हैं. एक और यॉर्कर और इस बार गेंदबाज के सिर के ऊपर से जाएगी बॉल 4 रनों के लिए. गजब का शॉट. गेंद में कोई खराबी नहीं थी, बल्लेबाज ने बहुत जबरदस्त शॉट खेला. एक और यॉर्कर और इस बार कोई रन नहीं मिलेगा. बैक टू बैक यॉर्कर्स, लेकिन रन्स का बहाव जारी, लगातार रन्स आते हुए टीम शिवा वाइपर्स के लिए. इस ओवर में अब तक 9 रन आ चुके हैं. दबाव निश्चित रूप से पवित्र पर होगा कि इस ओवर को वो कैसे किफायती बना सकते हैं. अगदी बरोबर आहे. जवळजवळ 10च्या करंट रन रेटनी धावा बनत आहेत. एज लागली, एसटी रक्षकाने टिपला एक दर्जेदार झेल. जगदीश डफने इथे दाखवून दिलं अनुभव कशा पद्धतीने योग्य रीतीने आपण वापरू शकतो. योग्य वेळेला उंच उडी घेतली, चेंडूपर्यंत पोहोचले, अगदी बरोबर हातामध्ये त्याला कैद केलं आणि एका महत्वाच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये चांगली भूमिका निभावली. पवित्र सिंगला मिळालं सुयश की जे गरजेचं होतं. जबरदस्त कैच जगदीश डफ का. एक बार फिर से दिखाया जगदीश डफ ने कि कितना कार्य करते हैं अपनी फिटनेस पर, और जिस डिपार्टमेंट से बिलोंग करते हैं वहां फिटनेस का अच्छा रहना बहुत जरूरी है. और उसी वजह से इस समय जगदीश डफ ने ये कैच कंप्लीट किया है और दिखाया है सबको कि कितने फिट हैं वो और कितने तेज तर्रार हैं. बघा 6.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावफलक आहे 69. 69 धावा बनलेल्या आहेत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, थोडं अपडेशन होतं, करेक्शन होतं, ते आम्ही कंप्लीट केलेलं आहे. 2 चेंडू शेष आहेत. पवित्र सिंग दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होत असताना आपण बघत आहोत. स्टार्टिंगला बॅटरचा विचार केला तर आहेत सर्वेश काकडे. चांगले फलंदाज आहेत सर्वेश काकडे. समोर खेळतात 20 पदे फटका एक्झिक्यूट केलेला. ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू ठेवण्याकरता गोलंदाजाकडे वाघाचं काळीज असावं लागतं. म्हणजे काय म्हणाल? ड्राइविंग लेन पे गेंद रखने के लिए बॉलर के पास बहुत बड़ा कलेजा होना चाहिए. कोई शक नहीं उस चीज में. और ड्राइविंग लेंथ पर ज्यादातर गेंदें उसी गेंदबाज की हमें देखने को मिलती हैं जिसके पास अच्छी पेस होती है, जिसके पास ये काबिलियत होती है कि वो उस लेंथ पर रखकर बल्लेबाज को मजबूर कर सकता है कि वो अपने प्लान को एग्जीक्यूट ना कर सके. और शौर्य अग्निहोत्री की शानदार फील्डिंग हमें देखने को मिली है, बड़ी स्क्रीन पर दिखाई दी हमें कुछ देर पहले. जब गेंद बहुत तेज होती है और ड्राइव करने जाते हैं आप तो कभी कभी बैट का हैंडल आपके ग्लव में घूम जाता है.
वो पेस का तेज होना बहुत जरूरी है. आई मीन पेस बहुत ज्यादा होनी चाहिए, पेस ऑन डिलिव्हरी होनी चाहिए. अगदी बरोबर उल्लेख आहे ड्रायव्हिंग लेन्थला. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी सुद्धा आहे की ती अशी लेंथ आहे जिथे तुम्ही काही म्हणजे तुमच्यावर वार सुद्धा होऊ शकतात किंवा तुम्ही महागडे सुद्धा सिद्ध होऊ शकता, परंतु तिथूनच तुम्हाला जास्तीत जास्त विकेट्स घेण्याची संधी निर्माण होते. बिल्कुल, रिस्क तो लेना पड़ता है कुछ हासिल करने के लिए. फिर से आ चुके हैं टीम गांधी सिटी यूनाइटेड के पथिराना, और देखिए डगआउट से मैंने आवाज सुनी कि दो ले और शायद वो आवाज फील्डर तक भी पहुंच गई, जिस वजह से जल्दबाजी में गलती कर बैठे. वो गेंद उनके हाथ से छिटकी और आसान सा कन्वर्जन हमें देखने को मिला. यहां पर सिंगल को डबल में कन्वर्ट किया. बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला ते करता येत नाही, परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने पूर्ण करता त्यावेळी क्षेत्ररक्षकावर एक तो जो मेंटल स्ट्रेस निर्माण होतो, मानसिक दबाव निर्माण होतो, आणि मग त्या दबावामध्ये आपण नेहमी पाहिलेलं आहे की क्रिकेटमध्ये रथी मारती 30 मार खातात दबावामध्ये, आणि त्याचमुळे चुका होतात क्षेत्ररक्षकांकडून. तिथे तुम्ही अधिक धावा बनवू शकता. क्या बात है, क्या बात है, और यहां पर विकेट भी है. मैंने कहा कि बिल्कुल पथिराना की तरह बॉलिंग कर रहे हैं ये पथिराना ऑफ गांधी सिटी यूनाइटेड, और जबरदस्त यॉर्कर देख सकते हैं आप कि किस तरीके से विकेट गिरा है. ये कोई मौका ही नहीं था रन लेने का. निराश भी नजर आ रहे हैं अपने आप से बल्लेबाज, लेकिन गलती खुद की है तो शिकायत किससे करेंगे. अगदी बरोबर आहे. साइड आर्म गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मयूर करतायत, आणि साइड आर्म गोलंदाजांचं हे सगळ्यात मोठं सॅलेंट फीचर राहिलेलं आहे की ते यॉर्कर लेन चांगल्या पद्धतीने हिट करतात. आणि आपण बघतो कंपॅरेटिव्हली जे उंच गोलंदाज अधिक उंचीचे असतात, आयाम ऍक्शन असते, त्यांना फुलर लेंथ करणं थोडं कठीण बनत असतं. मयूर धोंगडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. यावेळेस मात्र दिशेवर नियंत्रण नाही. यष्टी रक्षकालाही नियंत्रण गमवावं लागलेलं आहे, परंतु चेंडूवर तरी सुद्धा नियंत्रण मिळवता आलं नाही. अनियंत्रित चेंडू भरधाव वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. महत्वाचा चौकार, लक फॅक्टर ऑन. कमेंटेटर्स कर्स शायद इसी को कहते हैं. बहुत ज्यादा तारीफ कर दी शायद हमने मयूर की. अच्छा प्रयास विकेट कीपर की तरफ से, लेकिन गेंद बहुत दूर थी, उनसे रीच आउट करने की कोशिश. गेंद उनकी दाईं तरफ से गई बाउंड्री लाइन के बाहर. पाहायचंय आता तिसऱ्या पंचांच्या मदतीने नेमका चेंडूचा टप्पा होता कुठे, पडला कुठे. कदाचित पिचच्या पलीकडे जर पिच झाला असेल तर नो बॉल सुद्धा देता येऊ शकतो. इट्स वाईड. हा वाईड बॉल आहे. या अगोदर उल्लेख केला होता कमेंटेटर्स कर्स. बऱ्याचदा असं होताना आपण बघतो, एखाद्या खेळाडूचं आपण जर मन भरून कौतुक केलं की बऱ्याचदा त्याच खेळाडूकडून चुका होतात क्रिकेटमध्ये, मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. त्याचमुळे मग कोणाविषयी किती त्या विषयाला हाईक द्यायची आहे किंवा कुठपर्यंत जायचं आहे, हे सगळं समालोचकांना व्यवस्थितरित्या लक्षात घ्यावं लागतं. अमन गोलंदाज पुन्हा एकदा मयूर दुर्बटच्या टोकाकडून तयार होताना आपण बघतो. काही चेंडू शेष आहेत या इनिंग मधील. फुलटॉस, बैठक स्वीकारली, गुडगा वाकवला आणि चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवला. ए स्ट्राइक डन बाय बैटर. दिस इज मच नीडेड सिक्सर. गजब का हिट, और भरोसा इतना था अपने शॉट पर कि उठना तक सही नहीं समझा. जहां बैठे थे शॉट लगाने के बाद वहीं बैठे रहे, और कहा कैमरामैन से कि आप कैप्चर कर लीजिए इस मोमेंट को, मैंने अपना पोज होल्ड करके रखा है. समोर खेळलेत. कवडराचा फटका खेळत असताना बॅटरला आपण बघतो. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फलंदाज गणेश हरळ तर वाचलेत, परंतु बलिदान दिलेलं आहे जेसी अर्थात जॅक्सन क्रूजने आपल्या विकेटचं. और मलाल भी नहीं होगा इस चीज का, क्योंकि गणेश जो कि एक वेल सेट बैट्समैन है, उनका विकेट पर रहना और स्ट्राइक पर रहना ज्यादा जरूरी है. गणेश को स्ट्राइक पर आते हुए देखना चाहते थे जैक्सन,
उन्होंने अपने विकेट की कुर्बानी दी टीम के हित के लिए। 87 पर 4, 1 रन आएगा इस बॉल पर। शिवा वाइपर्स एक अच्छे स्कोर तक पहुंच चुकी है। बड़ा शॉट है सीधे बैट से और अर्धशतक से वंचित रहेंगे बल्लेबाज। देखना पड़ेगा कि क्या तीसरा रन आएगा। जगदीश जर्फ जी एक चतुर चालाक फील्डर है। वहां आपस में ऐसा लगा जैसे शांतनु भास्कर जी और जगदीश जी ने कुछ शब्द एक्सचेंज किए। ఆన్లైన్ లో అమ్మాయిలతో మాట్లాడడం चुनौती दे रहे थे एक दूसरे को। కనెక్ట్ होके రండి 89 बने हैं 8 ओवरों में। ఇక్కడ 90 का रहेगा टारगेट। एक अच्छा टारगेट दिया है टीम शिवा वाइपर्स ने गांधी सिटी यूनाइटेड को। मिलते हैं थोड़ी देर में। परेशान हो रहे थे। और जैसे जैसे खेल आगे बढ़ता है सुनील जी, हमें देखने को मिलता है कि जब गेंद गिरती है तो थोड़ी सी धूल उठती है और धूल आखिरी मुकाबले तक बहुत ज्यादा हो जाती है शायद से। जो विकेट होती है वो थोड़ी कम हार्ड रहती है और जो बॉल है वो कम बाउंस हमें होती हुई नजर आती है। तो अब यहां से एक चीज दिमाग में बनाकर रखनी पड़ेगी बल्लेबाजों को कि गेंद बहुत ज्यादा अब उछलने वाली नहीं है, और वही हुआ भी आखिरी गेंद पर। दुसरी महत्वाची गोष्ट की चेंडूला अधिकचा बाउन्स मिळत नाही हे तितकंच खरं आहे. कधी कधी चेंडू पॉज होऊन सुद्धा येतो. त्याचबरोबर तो म्हणजे त्यावर वळण सुद्धा अधिक मिळतं, असंही आपण पाहिलेले मोमेंट अधिक मिळते. आणि त्याचमुळे शेवटचे काही सामने जर तुम्ही खेळत असाल तर प्रत्येक पाऊल शहाणपणाचा टाकणं अत्यंत गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेता आली पाहिजे, त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन्स करता आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे
व्हर्टिकल ब्लेडने जितकं खेळता येईल तितकं जर तुम्ही खेळलात तर सेपर साईडला राहून म्हणजे कमी जोखीम घेताना सुद्धा धावा बनवू शकता. बड़ा शॉट जगदीश के बैट से, पावर प्ले का फायदा उठाएंगे और अंपायर के दोनों हाथ आसमान की तरफ जाएंगे. पहली बॉल पर 6, नए गेंदबाज पहली गेंद पर 6 रन करेंगे कंसीड और जगदीश का ये जो शॉट था छाप लगी थी 6 रनों की. इट वॉज क्लास रिटन ऑल ओवर इट, इट वॉज 6 रिटन ऑल ओवर इट. 13 for 1, गुड स्टार्ट फॉर जगदीश. एखादा मोठ्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एखादा चेंडू बॅटच्या बरोबर मिडल स्पॉटला घेता आला, त्यातून त्याला चौकार मिळाला आणि तो सुद्धा अलॉंग द कार्पेट मिळाला की त्याचा कॉन्फिडन्स कित्येक पटीने वाढतो आणि त्यानंतर मग तो कॉन्फिडन्स त्याच्या फलंदाजीत दिसतो. तेच झालं जगदीश डपने या षटकारातून ते दाखवून दिलं. जिस तरीके से पारी की शुरुआत की थी उसके बाद तो कॉन्फिडेंस पीक पे जाना ही था और पूरी तरीके से कॉन्फिडेंस इस समय पीक पर, लेकिन क्या वो कॉन्फिडेंस ओवर कॉन्फिडेंस में तब्दील हो चुका है? जी हां, लॉन्ग ऑन को क्लियर करने का प्रयास, दम तोड़ेगी बॉल लॉन्ग ऑन के फील्डर के हाथ में और पारी समाप्त जगदीश डफ की एक बहुत बड़ी विकेट गेंदबाज के नाम. कुठे ना कुठे ओव्हर अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. अतिक आक्रमकता दाखवायची होती. पदलालीत त्याचा योग्य वापर करता आला नाही, फुटवर्कचा योग्य वापर करता आला नाही. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो फुटवर्कला अत्यंत चांगलं मोलाचं महत्व आहे. मोबाइल में जहां नेटवर्क की जरूरत होती है, क्रिकेट में वही बैटर के पास फुटवर्क की जरूरत होती है. बहुत ऊपर गई थी बॉल, लेकिन लॉन्ग ऑन के फील्डर ने बॉल पर नजरें बनाकर रखी. शरद नए बैट्समैन, और देखिए आप, जो मैंने कहा था पहली गेंद से आपको अटैक करना होता है और पहली गेंद पर अटैक करने गए शरद और पहली गेंद पर बाहर जाएंगे शरद. व्हाट एन ओवर टिल नाउ फॉर द बॉलर कार्तिकेय. उन्होंने 2 गेंदों में 2 विकेट चटकाए और 2 बड़े विकेट्स, पहले जगदीश और अब शरद. कार्तिकेय कोपरकर चांगले गोलंदाज आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी थ्रू आउट दी टुर्नामेंट चांगली गोलंदाजी केलेलीच आहे आणि तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे. परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे. अमन, आपण त्या गोष्टीवर चर्चा करत होतो की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना ओव्हर अग्रेशन पासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे. प्राप्त परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे, तुमची गेम असेसमेंट चांगली असली पाहिजे, त्याच पद्धतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु इथे आपण बघतो डिस्पाइट हॅव्हिंग ॲडवर्स स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी गेलेले आहेत. देयर इज सम मिसकम्युनिकेशन. शरद आउट नहीं हुए, लेकिन जो खिलाड़ी आउट हुए वो आउट तो हुए. मधुकर आउट होते हुए हमें दिखे. एक और जबरदस्त गेंद, पूरी तरीके से पकड़ कर रखा है बल्लेबाजों को, जकड़ कर रखा है बल्लेबाजों को कार्तिकेय ने. चलिए, इस बार नो बॉल का इशारा शायद से अंपायर के द्वारा. जी नहीं, वाइड का इशारा दिया गया है. यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत आणि ही नाणेफेक केली जात आहे दी इनविन्सिबल कॅप्टनच्या शुभ हस्ते. नाणं हवेमध्ये गेलं आणि हेड हा कॉल होता. हीच नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. नाणेफेक जिंकलेली आहे. टॉस तो जीता है, क्या डिसीजन? बैटिंग करेंगे. बैटिंग करने के पीछे कोई स्पेशल रीजन? नहीं, सुबह से जो देखा जा रहा है कि जो फर्स्ट बैटिंग है तो वो टारगेट ज़्यादा सेट हो जा रहा है, सेकंड बैटिंग वाले को चेस करने में तकलीफ हो रही है, इसलिए फर्स्ट बैटिंग करेंगे. टीम में कुछ चेंजेस? हाँ, एक दो चेंजेस है. रिजवान तंवर अवेलेबल नहीं है, एक दो और चेंजेस है. फील्डिंग करनी है.
स्ट्रेटेजी क्या रहेगी, माइंडसेट क्या रहेगा? माइंडसेट तो वही रहेगा जो सर, जो भी हमको चैलेंज मिलेगा उनको हमको पूरा करना है, बाकी तो सब ठीक। टीम में आपके स्क्वाड में कुछ चेंजेस है? सेम स्क्वाड है। दोनों को अच्छे खेळ की शुभकामनाएं देते. थँक्यू. नाणेफेक संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे बिराहा टीम हॉटेल कॅप्टनने आणि ते करणार आहेत सुरुवातीला फलंदाजी. धन्यवाद. It's a no ball. चलिए एक बार फिर से अपने डिसीजन को ओवरटर्न किया है अंपायर ने. वाइड पर बने रहेंगे अंपायर. विकेट के उस तरफ जाकर बॉल गिरी. चलिए एक और बहुत अच्छी गेंद और उसी के साथ कार्तिकेय का ये यादगार ओवर बन गया है क्योंकि 2 विकेट्स उन्होंने निकाले हैं इस ओवर में. मात्र 7 रन दिए 14 पर 3. 2 के बाद गांधी सिटी यूनाइटेड. शुरुआत बहुत अच्छी नहीं मिली है टीम गांधी सिटी यूनाइटेड को, लेकिन अच्छी बात यह है कि पवित्र सिंह जैसा बल्लेबाज अभी भी विकेट पर है. रिलाई कर सकते हैं आप इन पर. बहुत क्रिकेट खेला है, बहुत समय से क्रिकेट खेल रहे हैं और दोनों बॉल्स, लेदर बॉल और टेनिस बॉल, दोनों का बहुत ज्यादा एक्सपीरियंस कैरी करते हैं. 36 गेंदों में 76 रनों की जरूरत है. बहुत सारे मैचेस अपनी टीम को जितवाए हैं इन्होंने. आज एक बार फिर से अपनी टीम के मसीहा बनने का पूरा प्रयास करेंगे, सेवियर बनने की कोशिश करेंगे. एक बार फिर से महेश आ चुके हैं गेंदबाजी करने. महेश जहां एक तरफ बहुत ज्यादा एक्सपीरियंस लेकर चलते हैं, वहीं महेश की तुलना में पवित्र के पास उतना एक्सपीरियंस नहीं होगा. एक दिया एक दिनकर को चुनौती देने की कोशिश करेगा. छोटी गेंद और सीधे फील्डर के हाथ में. पवित्र सिंह उस गेंद को मार बैठे हैं. शायद फ्लड लाइट्स के नीचे लगे थे फील्डर, उस वजह से दिखे नहीं पवित्र सिंह को. एक बहुत बड़ा सरप्राइज ये पवित्र सिंह के लिए और एक बहुत अच्छा कैच फील्डर का. शायद लाइट्स उनको दिक्कत दे रही थी लेकिन फिर भी उन्होंने कैच कंप्लीट किया. महेश जो कि मेरी उस कही हुई लाइन में, उस स्टेटमेंट में एक दिनकर का रोल निभा रहे थे, सूर्य का रोल निभा रहे थे, उनकी जीत हुई है. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला, यामध्ये तीळमात्र शंका नाही. दुसरी गोष्ट आपण म्हणालात की फलंदाजाला कदाचित फील्डर कुठे आहे हे माहीत नसावं, परंतु दुसरी महत्वाची गोष्ट बॅटरचं चुकलं काय तर फलंदाजाने बॉडीच्या जवळ पूल करण्याचा प्रयत्न केला, क्लोज टू दी बॉडी अटेम्प्टेड फुल शॉट, आणि त्याचमुळे फलंदाजाला त्याची पेनल्टी इकडे घ्यावी लागली. फलंदाज बाद झाले. शायद बल्लेबाज की अपेक्षा
से थोड़ी सी कम उछली गेंद, थोड़ी और उछली होती तो शायद और थोड़ी ऊपर जाती और डीप स्क्वेले के फील्डर को क्लियर करती। महेश का जिस तरीके का एक्शन है, गेंद बहुत ज्यादा नहीं उछलने वाली। पावर प्ले समाप्त हो चुका है। बहुत सारे खिलाड़ी अब आपको बाउंड्री लाइन के पास दिखेंगे। भास्कर इस समय फील्डिंग में तब्दीली करते हुए विकेट्स के पीछे। ये बढ़िया शॉट है और 4 मिलेंगे। फील्डिंग में तब्दीली की गई थी पवित्र के विकेट के बाद और जहां पवित्र गेंद को मार बैठे थे वहीं गेंद को मारा बल्लेबाज ने, लेकिन अलोंग द कारपेट गई है बॉल। कुछ समय तक हवा में थी लेकिन सर्कल को क्लियर करने के बाद जमीन के समानांतर गेंद हमें ट्रॅव्हल करती हुई नजर आई और 4 रन। बॅटरकडे चांगली हाईट आहे, उंच पुरे बॅटर आहेत, थोडे लीन फॉरवर्ड झाले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर आडव्या बॅटने फटका खेळला। स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, सक्सेसफुल ठरला। महेश बोटकुले याचा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। पर्पजफुली क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता बॅटरने। क्रॉस बॅटेड फटके खेळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मार्जिन ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो आणि त्यामुळे सक्सेस रेट थोडा कमी आहे। महेश बोटकुले समोर खेळलेत, अपड्राईव्हचा चांगला फटका खेळत असताना बॅटरला आपण बघतो अलोंग द कार्पेट चेंडू मागे गेलेला आहे। क्षेत्ररक्षक खाली वाकले, चेंडू अडवला, त्यानंतर फेकला। चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपण पाहिलं, एकच धाव इथे मिळते बॅटरला। धावांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 19च धावा बनलेल्या आहेत। रिक्वायर्ड रन रेट महत्वाची गोष्ट आहे की जो 13.5 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। फलंदाजांचा विचार केला तर अभिजित चौधरी, निकित गोपटकर चांगले फलंदाज आहेत। अभिजित कडून विशेषत्वाने जास्त अपेक्षा असतील, त्यांची पूर्ती मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी याच पद्धतीचे फटके खेळावे लागतील, परंतु इथे फटका फसला। आणखी एकदा क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला। हा क्षेत्ररक्षक झेल टिपल्यानंतर मागे बघतो किती अंतर आहे बाउंड्री लाईनचं, परंतु झेल मात्र चांगला टिपतो। 1 मोर बिग विकेट। और ऐसा लगा जैसे शायद पवित्र के विकेट का हम रिप्ले देख रहे हो। सेम उसी जगह फील्डर और ऑलमोस्ट सेम तरीके से कैच को कंप्लीट किया गया। महेश बोटकुले उन्होंने एक बार फिर से उस स्थान पर एक खिलाड़ी को ले जाना सही समझा और वो डिसीजन बिल्कुल सही साबित हुआ क्योंकि अब विकेट मिल चुका है। और अगर उस स्थान पर गेंद ना जाती, कहीं और जाती, तो शायद महेश से सवाल पूछा जाता था कि क्यों आपने वहां पर उस खिलाड़ी को लगाया। लेकिन अगर एग्जीक्यूशन है, सक्सेस है, तो कोई सवाल जवाब नहीं। एक और विकेट महेश के नाम। बाएं हाथ के एक बहुत अच्छे गेंदबाज, और बाएं हाथ के गेंदबाज परेशान करते हैं, मैंने देखा है दाएं हाथ के बल्लेबाजों को। और महेश का जिस तरीके का एक्शन है वो तो किसी भी बल्लेबाज को परेशान कर सकते हैं। स्टंप्स की तरफ बॉल को लेकर आते हैं, लहराती हुई गेंद हल्की सी अंदर की तरफ आती है दाएं हाथ के बैट्समैन के लिए। नॉर्मली हम देखते हैं कि लेफ्ट आर्म बॉलर्स बाहर की तरफ बॉल को निकालते हैं व्हेन दे आर बॉलिंग टू राइट हैंडेड बैटर्स, बट महेश इज अ बिट डिफरेंट। फ्लिक ऑफ द रिस्ट, पहला रन कंप्लीट कर लिया गया है और एक सही संतुष्ट रहना पड़ेगा शौर्य अग्निहोत्री को। खाता खोलेंगे अपना शौर्य। याचबरोबर षटकं संपलेली आहेत। 3 धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेल्या आहेत 20। 5 गडी बाद, 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत। स्पर्धा आपण बघतो अत्यंत थाटामाटाने पुढे सरकलेली आहे। ही स्पर्धा आयोजित करत असताना अनेक विस्तारामधून सहकार्य आलेलं आहे। आमचे जे प्राऊड स्पॉन्सर आहेत त्यांचेही आम्ही ऋण व्यक्त करत आहोत। संश्रे सोलर, अजय भागवतकर सर आणि टीम, खन्ना स्पोर्ट्स, गणेश इलेक्ट्रॉनिक्स, ट्रॉनिकल्स, विशाल अडवाणी, त्याचबरोबर मर्क्युरी मेकओव्हर, स्पोर्ट्स लाईन, सारंग पोपी सर, अंगद सावजी भोजनालय, कृष्णाई सिटी, सन्मान्य महेश भाऊ गुल्लाणे, निखिल चौधरी अँड कंपनी, आनंद फॅशन, योगेश पंजवानी अँड टीम, या सगळ्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने, वर्धा प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत, ऋण व्यक्त करत आहोत। तुमच्या सहकार्याची जाणीव आमच्या आयोजकांना आहे आणि या वर्षीचं हे आयोजन भव्य आणि दिव्य, त्याचबरोबर विराट स्वरूप या स्पर्धेने इथे मिळवलेलं आहे, त्यात या सगळ्यांचा वाटा आहे, योगदान आहे।
षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जात आहे. गोलंदाज इम्रान खान. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत इम्रान खान याच्या सुद्धा नावाचा बोलबाला राहिलेला आहे गोलंदाजीमध्ये. जर्सी नंबर 11 स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर शौर्य अग्निहोत्री. टेंटेटिव्ह अप्रोचनी खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू होता. अधिकची उंची होती. इम्रान खानने वाईड फेकलाय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जात असलेली आपण बघत आहोत. शौर्य अग्निहोत्री आणि निखिल गोपटकर हे बॅटर आहेत. ऑफ साइडला खेळत आहेत. कबड्डीचा फटका खेळलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू आडून फेकी करतायत. 14.57 आस्किंग रन रेट. या रन रेटने धावा या स्पर्धेमध्ये बनलेले आहे. चेस झालेले ते आपण पाहिलेले आहे. परंतु तो कित्ता इथे गिरवला जाईल का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे. उजबेष्टीच्या फार बाहेर चेंडू आपण बघतो. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करायचा होता. वाईड यॉर्करचा अटेम्प्ट होता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा, परंतु त्याची लांबी वाढली. फुलटॉस मध्ये जरूर कन्वर्ट झाला होता, परंतु त्यावर फटका खेळता आला नाही बॅटरला. यावेळेस आपण बघतो समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चूक करतो. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. ज्यावेळेस तुम्ही दूध पिताना भासता त्यानंतर तुम्ही ताक पिताना सुद्धा ते फुंकून पिण्याचा प्रयत्न करता. स्विचचा फटका, चांगला फटका. फलंदाज शौर्य अग्निहोत्रीच्या बॅट मधून आलेला आहे हा दर्जेदार चौकार. Already in the ace. आपण सहकार्य केल्याबद्दल वेळेच्या बाबतीत ड्रिंक्स ट्रॉली त्यांनी नाकारलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक त्यांना नको आहे. या सामन्याची जर प्राप्त परिस्थिती पाहिली तर ड्रायव्हिंग सीटला आहे टीम शिवा वायपर्स. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज साहस त्रिपाठी येत आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न. उजवेष्टीच्या बाहेरचा बॉल. चेंडूपैचा संपर्क करता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण बघत आहोत. पंच जरा सामना थांबवा प्लीज. वेट. Check. Yes, you can continue. साहस त्रिपाठी. यावेळेस हा नो बॉल आहे. उंच पुरे गोलंदाज आहे साहस त्रिपाठी आणि इथे आता चेंडू पुढे टाकण्याचं साहस त्यांना दाखवावं लागेल. खेचलेली लेंथ आतापर्यंत आपण बघतो. दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही. पिचच्याही पलीकडे चेंडूचं लँडिंग आपण पाहिलं तेच पंचांनी हेरलं. हा चेंडू त्यांच्या वतीने वाईट घोषित करण्यात आलेला आहे. येणारा चेंडू असणारे फ्री हिट. अलीकडच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजाने कोणताही नो बॉल हाताळला की येणारा चेंडू फ्री हिटच असतो. पाहायचं या फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेतील बॅटर शौर्य अग्निहोत्री. आणखी एक नो. पुन्हा एकदा तिथेच टप्पा पाहायला मिळतो गोलंदाज साहस त्रिपाठीचा. या अगोदर या स्पर्धेमध्ये गोलंदाजी आपण पाहिली तर ठीकठाक केलेली आहे.
तितकी चांगली गोलंदाजी नाही किंवा तितकी वाईट गोलंदाजी केलेली नाही. एक दोन षटकं अशी होती की जिथे त्यांच्यावर मार पडला, त्यानंतर त्याच षटकामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद करण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं. त्यामुळे संमिश्र कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली ती साहस त्रिपाठीची. धाडस करावं लागेल चेंडू पुढे ठेवण्याचं. आणि कुठे ना कुठे आतापर्यंत उर्वरित गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेलीच आहे. 5 फलंदाजांना त्याने बाद केलंय. यावेळेचा चेंडू चांगला आहे. याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की कुठे ना कुठे चेंडू पुढे ठेवावा लागेल. तोच प्रयत्न केला गेलेला आहे गोलंदाज साहस त्रिपाठीच्या वतीने. समोर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता, लॉफ्ट करायचं होतं बॅटरला, चेंडू पैचा संपर्क करता आला नाही. बदल आली त्याचा थोडा अभाव जाणवतोय बॅटर शौर्य अग्नित होत्रीच्या फलंदाजीत. आणखी एक चांगला चेंडू सातत्याने आता ब्लॉक होल मध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा रिवॉर्ड त्यांना मिळतोय. धाव पूर्ण करता आली नाही फलंदाजांना. स्टार्टिंग 1 कडे फलंदाज निखिल गोपटकर धावत होते आणि त्यांच्या खेळीचा अंत होतोय धावबादच्या रूपाने 6वा हत्रा गांधी सिटी युनायटेडला. आता सगळ्याच फलंदाजांना सगळ्या बॅटरला फलंदाजी मिळेल. नाव घ्यावं लागेल. त्याचबरोबर मला असं वाटतं एकदा लक्झरी बार्बरियन सुद्धा ऑल आउट झालेली आपण पाहिलेली आहे. दूरवरच्या टोकाकडून साहस त्रिपाठी पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये दाखल होताना आपण बघत आहोत. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावपलकावर 7 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. त्याच उंबरठ्यावर कदाचित गांधी सिटी युनायटेड आहे असं म्हणायला हरकत नाही. ही स्थिती फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अत्यंत प्रतिकूल असते. नाजूक परिस्थिती ज्याला आपण म्हणू शकू. चांगला फटका. शरद प्रधान मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 9 साठी दाखल झालेला आहे आणि त्याच्या बॅट मधून हा दर्जेदार
समोर खेळण्याचा प्रयत्न, पूल केलाय फ्रंट ऑफ द विकेट, इथे अंतर मिळत नाही, टिपला गेलेला आहे जेल डीप मध्ये. प्रयत्न चांगला होता शरद प्रधानचा, परंतु अंतर देता आलं नाही. क्षेत्ररक्षकाने जेल टिपला, आणखी एक फलंदाज बाद. आणि तीच वेळ आता इथे आलेली आहे गांधी सिटी युनायटेडच्या समोर. प्रतिस्पर्धी संघाची चांगली फलंदाजी झाली होती आणि आपण बघतो की खूप दूरवर आहे विजय. अजून 52 धावांची गरज आहे. जवळजवळ 90 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. 17.33 धावांची सरासरी कायम ठेवावी लागेल इथून पुढे. आणखी एकदा उचलून मारलेलं आहे. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक. इथे बरेच अटेम्प्ट केले, शेवटी जगलिंग झालं क्षेत्ररक्षकाच्या वतीने, परंतु चेंडूवरची पकड त्याने तिथे ढळू दिली नाही. चांगलं नियंत्रण. आणखी एक जेल टिपला, आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षाच्या वाटेला निघाला. हर्ष ऑनसाइडला फटका खेळायचा होता पोलार्डला, त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. जर्सी नंबर आपण बघतो डबल वन पोलार्ड. हर्ष त्याचं नाव आहे, पोलार्ड आहे त्याचं निक नेम आहे. अशा अनेक खेळाडू आपण बघतो. क्लीन बोल्ड त्याचबरोबर डाव इथे पूर्ण झालेला आहे. सर्व बाद होत आहेत. गांधी सिटी युनायटेड कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. शिवा वायपरच्या सगळ्याच गोलंदाजांच्या वतीने प्रत्येक गोलंदाजाने जीवघेणी गोलंदाजी केली. 90 बनवायच्या होत्या 38 मध्ये. गांधी सिटी युनायटेड ऑल आउट.